नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेले आहे पुणा गाडगी ज्वेलर्स वाघोली ब्रांचमध्ये. तर इथे आज मी सिल्वरचं कलेक्शन कव्हर केलेलं आहे. चला पाहूयात. नमस्कार, PNG ज्वेलर्स वाघोलीमधनं सांगते मी माहिती वगैरे. हा सिल्वर करंडा आहे. हा पंचपाडा असतात. याची प्युरिटी चांगली असते, म्हणजे 96मध्ये असते. याला कधी एक्सचेंज करताना फक्त 10% घट जाते. आणि पूर्ण प्लेन असतो. प्लेन करायलाही सोपं असतो. हा फॅन्सीमध्ये अत्तरदाणी. याची प्युरिटी थोडी 92% असते. आणि हा म्हणजे प्लेट करंडा म्हणतो. हा आंबा कोयरी म्हणजे आंबा करंडा. पूर्वीचे लोक वापरायचे, म्हणजे कैरीच्या ह्याच्यानं ते आंबा कैरी म्हणजे शुभ असतं बा त्याच्यामुळे. हा दुपाडा म्हणजे दोन याच्यातला फॅन्सीमध्येच आहे तो करंडा पण. आणि हा पण त्याच्यातला म्हणजे मोर शुभ असतं ना, मोहराचे चिन्ह वगैरे त्याप्रमाणे हे असतं. आणि हा बघू शकता, हा एक सुंदर असा हा प्लेट करंडा आहे. सुंदर मोहराची डिझाईन असते पूर्ण याच्यावरती. अच्छा, फॅन्सीमध्ये त्याच्यात अत्तरदाणी पण होते, म्हणजे ती पाडं येतं. ओके. मग आपल्याकडे सगळे देव बनवून पण मिळतात चांदीमध्ये. हे बघा, गजंत लक्ष्मी आहे, भरीवमध्ये आहे. त्याचं पूर्ण काम कोरे काम दिसतं त्याच्यामध्ये. ओके. पूर्ण फिनिशिंग वगैरे चांगली असते आपल्याकडची. परत हे दत्ताची मूर्ती, त्याच्यात पण बघा तुम्ही पूर्ण क्लिअर सगळं गाय वासरू सगळं दिसतं. दत्ताची मूर्ती, चेहरा वगैरे पूर्ण क्लीन दिसतो. त्याच्यात आपल्याकडे हे पोकळमध्ये पण म्हणजे कमी वेटमध्ये. कोणाकोणाला कमी वजनामध्ये मोठा दिसला पाहिजे असं 63 ग्रॅममध्ये हा गणपती येतो. पोकळ असतो हा पूर्ण. आणि हा भरीव बाळकृष्ण भरीव आहे. त्याच्यामध्ये पण चांगले म्हणजे मोठे साईजमध्ये बनवून जातात. कमीत कमी आपण हे 100 ग्रॅमपासून पुढे बनवतात. ओके. आता हे लक्ष्मी, हे पण भरीव लक्ष्मी. आता महादेवाचं हे म्हणजे श्रावण महिना वगैरे चालू झाला तर हे आपल्याकडे पिंड वगैरे पण आपण बनवून देतात, किंवा आपल्याकडे रेडी असतातच. भरीव असतात आणि क्लीन करायला पण सोपे असतात ते पूर्ण डिझाईन. दगडूशेठ गणपती बघा. दगडूशेठ म्हणजे आता सगळ्यांनाच आपल्याला पुण्यात म्हटलं तर दगडूशेठ प्रसिद्ध असतं. त्याच्यामुळे आपल्याकडे दगडूशेठ गणपतीचे पण पूर्ण रेखीव काम असतं त्याच्यामध्ये. गणपती हे विठ्ठल रुक्मिणी नाही सॉरी विष्णू लक्ष्मीचं आहे मूर्ती. ते पण पूर्ण आता काम वगैरे चांगलं असतं. राधाकृष्णाची पण मूर्ती बनवून मिळते किंवा रेडी असतात आपल्याकडे. विठ्ठल रुक्मिणी. वेट काय असणार आहे तरी? विठ्ठल रुक्मिणीचं वेट असतं समजा कमीत कमी 200 ग्रॅमपासून स्टार्ट. 100 पण असते, पण छोटी असते साईज. अच्छा. हो, आता 200 ग्रॅमपर्यंत आहे. हे बघा, आपल्याकडे हे दिवे वगैरे पण असतात. आता हेच देवदास दिवा आहे. याच्यातला हा लाईट वेटमध्ये असतो. कसं गिफ्ट वगैरे देण्यासाठी आपण लगेच घेतो कमीत कमी वेटमध्ये. आणि दिसायलाही मोठा सुंदर देतात आपण. आणि त्याला हे कसं त्याच्यातलीच समय आहे. समय पण म्हणजे दिसायला मोठी दिसते, परत म्हणजे गिफ्ट द्यायला पण चांगलं वाटतं. 2 समय जर दिल्या तर लाईट वेटमध्ये असं मोठी वस्तू दिसते आपल्याला. हे अँटिकमध्ये समय. अँटिकमध्ये वजन जास्त असतं, दिसायला ऑक्सिडाईडमध्ये मोरमध्ये. हो, हा दिवा आहे आपला, हा नंदादीप. याच्यामध्ये जास्त तेल टाकलं तर जास्त वेळ चालू शकतो समजा. हा फॅन्सी दिवा. हा पूजा वगैरे असलं तर हा दिवाचा लांबण दिवा म्हणतात त्याला. त्यातलाच हा छोटा नंदादीप आहे. हे निरंजन पाकडे अँटिकमध्ये. आणि हा मोठा. आणि ह्यांचं वेट काय? हां, हे समय लाईट वेटमध्ये हेच समय 55 ग्रॅममध्ये एक असते. हे म्हणजे 110 ग्रॅममध्ये दोघं पण बसू शकतात. कमीत कमी काय रेंजपासून स्टार्टिंग असते? रेंज का? हां, आता रेटनुसार आपण हे करतो ना. किती वेटपासून स्टार्टिंग आहे? हे असतात म्हणजे 50 ग्रॅमपासून स्टार्ट असतात. ओके, 50 ग्रॅम. म्हणजे ह्या कमी असतात. हे 60-70 समजा 27-30 ग्रॅमपासून. 30 ग्रॅमपासून. 30 ग्रॅमपासून. आणि ह्या ज्या आहेत त्या छोट्या? याच्यातलं हे वजन कमी असते. हा 31 ग्रॅमपासून. हा भरीव असतो पूर्ण. ओके. कमी वेटवाली कोणती आहे यामध्ये? यातली येणार पण छोटी साईज येणार. ते 15 ग्रॅमपासून. 15 ग्रॅमपासून सुरुवात असणार आहे. बघू शकता, यामध्ये आपल्याला छोटी साईज येणार आहे. 15 ग्रॅमपासून सुरुवात असणार आहे दिव्यांमध्ये. हे बघा, हे घंटी आहे आपल्याकडे. वेट काय? वेट आहे त्याचा 70 ग्रॅमपर्यंत आहे तो. ओके, इथे बघू शकता हे. हे तुळशी वृंदावन 33 ग्रॅमपर्यंत आहे. 31 ग्रॅम.
33 ग्रॅममध्ये. 33 ग्राममध्ये लाईट वेट असतात. 30-35 ग्रामपासून स्टार्ट असतात ते. छोटे पण याच्यात, त्याच्यातली साईज छोटी येते. हा तांब्या आहे. तांब्याची पण प्युरिटी चांगली असते. 100 ग्रामपासून स्टार्ट असतो आपल्याकडे तांब्या. ओके. 99% प्युरिटी असते त्याची. 99%. हे लोटी भांडं, देवाजवळ आपण पाणी वगैरे ठेवतो भरून, ते झालं. याचं वेट काय? याचं वेट आहे 53. 60 ग्रामपर्यंत येतात. कलश मोठी. कलश पण 150 ग्रामपासून स्टार्ट असतं. ओके. हे तुपाचं भांडं असतं, अँटिकमध्ये आहे, ऑक्सिडाईट. हे तुपाचं भांडं. हो, त्याच्यात स्पून वगैरे आणि झाकण पण आहे त्याला. अच्छा. तर कमीत कमी 200 ग्रामपर्यंत आहे. ओके. हे शंकरडणी, देवाजवळ आपण शंख पाणी भरून ठेवतो. अच्छा. त्याच्यात शंकरडणी असते. प्याला वेट वेट आहे 70 ग्रामपासून. ग्लास आहे हा मिल्क ग्लास, प्लेनमध्ये पण 100 ग्रामपासून स्टार्ट असतो. ओके. याच्यातला लहान जर घेतला तर त्या 40 ग्रामपासून आपल्याकडे ग्लास तयार हे असतात. शाही ग्लास दिसायला सुंदर वाटतो, मॅट फिनिशिंगमध्ये. आणि हा जो पेला आहे छोट्या साईजमध्ये, तो पण 27 ग्राममध्ये. 27 पासून स्टार्ट असतात ते. अच्छा. सांगा. हे आशा वाटी आहे, भरीवमध्ये असते. कमीत कमी 60 ग्रामपासून स्टार्ट असते सुरुवात त्याच्यात. पण भरीव असते, क्लीन करायलाही सोपं, प्युरिटी पण चांगले. हे त्यातलं हे गोट वाटी. ओके. हे पण 30 ग्रामपासून स्टार्ट असते. ओके. ह्या छोट्या त्याच्यातल्या बजेटनुसार घेऊ शकतात. हे छोटे छोटे आहे, त्यातलेच आहे. हे एक मोठी थोडी, हे काटवाटी म्हणतात. त्यातला हा चंदन प्याला, छोट्या साईजमध्ये, कमीत कमी 21 ग्रामपासून स्टार्ट असतात ते. चंदन प्याला. हो, चंदन प्याला. त्यातला हा मोठा साईज आहे, 50 ग्रामचा. 50 ग्रामचा. ओके. त्यातले वाटी जर आवडली, हे बघा अशा वाटी आहे, कमीत कमी 100 ग्रामपासून. ठीक आहे, 100. ओके. आणि ही प्लेन वाटी आपली काटवाटी. काटवाटी रेग्युलर साईज 63. त्यात हे ताटांचे प्रकार, हे लाईट वेटमध्ये असतात. अरुणा प्लेट म्हणतात. ओके. कमीत कमी 39 ग्रामपासून स्टार्ट असतात. ओके. हे डिझाईन आहे, असलं डिझाईन आहे. त्याच्यात हे प्लेनमध्ये असतात. ओके. हे जेवणासाठी बाळाला दिलं ना, त्याच्यामध्ये आहे हे 210 ग्रामपासून. 210 ग्रामपासून वेट असतं. हो, प्युरिटी पण चांगली असते त्यांची. त्यातला हा मोठी साईज. किती वेट आहे ह्याचा? याचं वेट आहे 314 ग्राम. ओके. त्यात हे तामण आहे, आपण देवपूजेसाठी वापरतो ते तामण. त्याच्यात लहान मोठी साईज मिळून जाते. हा पण 225 ग्रामचा. ओके. आणि ही जी मोठी साईज आहे बघू शकता, ही एक. हो, ते एक मोठी साईज. ताट आपण जेवण वगैरे करतो किंवा पूजेला पण नेऊ शकतो आपण. ओके. ह्याचं काय वेट आहे? याचा वेट आहे 500, म्हणजे अर्धा किलोचा आहे. 555 ग्रॅम. याच्यामध्ये आपण म्हणजे दिवा वगैरे सगळं पूजेची वस्तू ठेवू शकतात. ओके. आणि आपला महाराष्ट्रीयन थाळी. त्यातलं आपण रेग्युलर ताट येतो आपला. ह्याचं काय वेट आहे? याचं वजन आहे 662 ग्राम. ओके. ताट आपला रेग्युलर ताट. तर बघा, हे आहे आपल्याकडे पैंजण लाईट वेटमध्ये. हो, 14 ग्रामपासून स्टार्ट असतात. ओके. हे 14 ग्राम हे 24 ग्रामपासून. हे थोडंसं फॅन्सीमध्ये असतं, हां. रेग्युलर यूजसाठी चांगले असतात ते. 24 ग्रामपासून आहे. ओके. त्यातलंच हे 22 ग्रामपासून. हां. थोडं लटकन वगैरे आहे. आणि मुलींसाठी छान वाटतात, म्हणजे मोठे पण वापरतात पण मुली पण. ओके. लाईट वेट 22 ग्रामपासून. हे 35 ग्रामपासून आहे. त्यातलंच मोठी साईज आहे. ओके. त्यातलं हे ऑक्सिडाईडमध्ये आहेत. ओके. ते आहेत 45 ग्रामपासून. अच्छा. अँटिकमध्ये असतात ते ऑक्सिडाईड. आणि हे 33 ग्रामपासून. जर दुल्हन पैंजण म्हटलं तर हे बघा, हे 175 ग्रामपासून चालू. नवीन सुंदर डिझाईन येते आपल्याकडं खूप. दुल्हन पैंजण हे त्यातलं लाईट वेटमध्ये. अच्छा. 65 ग्रामपासून.
हे त्याच्यात हे 34 ग्रामपासून, हे 65, हे 34 आहे. आणि आता हे रेग्युलर आपले साधे यूज करायचे म्हटलं तर आग्रा पैंजण हे 42 ग्रामपासून, म्हणजे त्याच्यात कमी पण येतात. हे 42 ग्रामचे आहे. त्यातलं हे 35 ग्राममध्ये. हे झालर पैंजण आहे. आता पूर्वीची डिझाईन जास्त चालत होती आणि आपण मागवतात, पूर्वीच्या पण डिझाईन मागवतात, झालरमध्ये असतात. याचं काय वेट आहे? याचा वेट आहे 52 ग्राम. ओके.